आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात. महामार्ग डीवायएसपी पुष्पलता दिघे यांनी सांगितला थरारक घटनाक्रम. स्कॉर्पिओ 1500 फूट दरीत कोसळली. साताऱ्यातील 8 जणांचा जागीच मृत्यू. 5 मृतदेह काढण्यात यश. 3 मृतदेह काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. पोलादपूर महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात दाभील टोकाजवळ एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सुमारे 1,500 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात चालकासह साताऱ्यातील 8 पर्यटकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. हे सर्वजण कोकणातील करडे बीचवरून मौज मजा करून साताऱ्यातील आसगावकडे परतत असताना हा काळाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. दरी अत्यंत खोल असल्याने प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने खोल दरीत गाडीचा शोध लावला. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, तहसीलदार, महामार्ग पोलीस, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि महाडची सीस्केप टीम घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 5 मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून उर्वरित मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. अपघातातील मृतांची नावे: महेश अनिल पवार, वय 25 वर्ष, राहणार आसगाव. आदित्य अशोक साळुंके, वय 21 वर्ष, राहणार आसगाव. रितेश राजेंद्र लोखंडे, वय 25 वर्ष, राहणार आसगाव. सुहास जितेंद्र लोखंडे, वय 20 वर्ष, राहणार आसगाव. अंश समीर चव्हाण, वय वर्ष 18, राहणार आसगाव. उत्कर्ष आनंदा शिंगटे, वय वर्ष 21, राहणार मर्डे. निखिल अभिमन्यू शिंगटे, वय वर्ष 25, राहणार मर्डे. संदीप काटकर, चालक, वय वर्ष 35, राहणार आझादपूर, तालुका कोरेगाव. या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव, मर्डे आणि आझादपूर परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. काय सांगाल, नेमका काय अपघात आहे मॅडम? आपण अपघात स्थळाजवळ आहात, नेमकी घटना काय आहे, कशा पद्धतीचा हा अपघात राहिलेला आहे? हा अपघात जो आहे महाबळेश्वर पोलादपूर रोडवर आंबेनळी घाटात हा अपघात झालेला आहे. या स्पॉटवर एक स्कॉर्पिओ गाडी काल पहाटे म्हणजे शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे घाटात खाली गेलेली आहे दरीत. तर त्या गाडीमध्ये एकूण 8 जण होते. मुलंच होती, सगळी तरुण मुलं होती आणि त्या मुलांनी बीचवर एन्जॉय केल्यानंतर परतीच्या प्रवासावर हा अपघात झालेला आहे. गाडी स्पीडमध्ये होती, टर्न लक्षात आलेला नसणार आहे असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्या 8 जणांच्यापैकी 2 जणांच्या डेड बॉडीज या स्पॉटवरून रेस्क्यू टीमने वरती आणलेल्या आहेत. बाकीच्या 6 बॉडीज ज्या आहेत त्या दरीतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे. तरी काय अडथळे येत आहेत काढण्यासाठी येणारे अडथळे म्हणजे दरी जी आहे ती खूप खोल दरी आहे आणि 200 फूट जवळजवळ खाली गाडी गेलेली आहे. वरून पाहिल्यानंतर ते दिसत पण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोबाईल चालू होता, त्याच्यावरूनच त्यांचं लोकेशन मिळालं. आणि बाकीचे जे आहेत मधमाशांचं मोहळ वगैरे जो आहे त्याच्यामुळं खाली अजून त्या बॉडीज बाहेर काढणं तो अडथळा येतोय. तर सध्या कुणी भेट दिली? आता इथंपर्यंत भेट देणारे आमचे महामार्गचे SP काकडे सर आले होते, मी स्वतः आलेले आहे. बाकीचे लोकल तहसीलदार, DYSP, लोकल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि आमची टीम महामार्ग सुरक्षा पथकची PSI रामेश्वर ढाकणे, PI भरत शेंडगे या सर्वांनी भेट दिलेली आहे.